की तुमचं काय चालू आहे सध्या, म्हणजे कोणतं टॉपिक चालू आहे? कारण मॅम सरांनी ना म्हणजे जो प्रॅक्टिस सेट 1.1 आहे ना तो पूर्ण शिकवलेला होता. 1 जो म्हणजे पहिला लेसन आहे आपला गणित भाग 1चा त्याचा 1.1 शिकवलेला आहे. अच्छा, फक्त 1.1 झालं का? हो टीचर. बरं, आज आपण दुसरा भाग शिकूया का? 1.2. हो मॅम. बर, तर आपला जो पहिला लेसन आहे त्याचं नाव आपल्याला दोन चलातील रेषीय समीकरणे असं आहे ना? ही एक सामायिक समीकरणे, रेषीय समीकरण. तर दोन चलातील रेषीय समीकरण ची उकल काढायची म्हणजे ते एक सामायिक समीकरण. म्हणजे एक सामायिक समीकरण काय असतात माहितीये तुम्हाला? म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरण आणि एक सामायिक समीकरण याच्यामध्ये फरक आहे. दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे ज्याच्यामध्ये दोन चल आहे असं समीकरण, आणि ते रेषीय असलं पाहिजे. रेषीय म्हणजे काय? रेषीय समीकरण कोणाला म्हणतो आपण? माहिती आहे का तुम्हाला रेषीय समीकरण कोण? माहिती आहे का मुलांना रेषीय समीकरण काय असतं? रेषीय समीकरण रेषीय समीकरण म्हणजे काय? तर आपला जे धड्याचं नाव आहे की नाही पहिला, ते आहे दोन चलातील समीकरण. आता रेषीय समीकरणे कोणाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये चलाचा घातांक रेषीय कोणाला म्हणायचं? रेषीय समीकरण कोणती असतात? तर ज्यामध्ये चलाचा घातांक 1 असतो. म्हणजे चल वापरतो, त्या चलाचा जो घातांक आहे तो जर 1 असला तर ते रेषीय समीकरण. हा म्हणजे मी समजा तुम्हाला असं लिहिलं, असं समजा समीकरण दिलं, तर याच्यामध्ये काय म्हणता येणार? कारण याच्यामध्ये चल दोन आहेत, दोन चलातील आहेत, पण ह्याला पण फक्त रेषीय समीकरण का नाही म्हणता येणार? कारण ह्याच्यामध्ये वायचा घातांक 1 आहे पण एक्सचा घातांक जो आहे तो 2 आहे. तर दोन्ही चल जी असणार आहे त्या दोन्ही चलांचा जो घातांक आहे तो 1 असला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारचं आपलं जे समीकरण असतं. याच्यामध्ये दोन दोन चल आहेत बघा, एक्स आणि वाय, पण त्यांचा जो दोन्ही चलाचा घातांक चला, तर मग ते रेषीय. कळलं सगळ्यांना? फक्त मला तुम्हाला कळलं की नाही हे फक्त सांगा हो किंवा नाही. हो मॅम. असा रिस्पॉन्स. येस मॅम. तर हे तुम्हाला माहित आहे रेषीय समीकरण. आता आपल्याला सोडवायचे या धड्यामध्ये सोडवायचे म्हणजे अशी दोन समीकरणांची एकत्रित उकल आपल्याला काढायची असते. जेव्हा आपण दोन अशा समीकरणांचा दोन अशी समीकरणं जेव्हा एकत्रित विचारात घेतो पण एक सामायिक समीकरण असं म्हणतो. एकच जर समीकरण आहे तर ते दोन चलातील रेषीय समीकरण. आता समजा हे एकच समीकरण आहे तर याला म्हणायचं दोन चलातील रेषीय समीकरण. पण अशी दोन समीकरणं जेव्हा मी एकत्रितपणे विचारात घेते तर मग त्याला एक सामायिक समीकरण. हे दोन चलातील रेषीय. आणि मी तुम्हाला सांगितलं की अशी दोन समीकरणांची एकत्रितपणे उकल काढा. म्हणजे एक आणखी एक चल तीच पाहिजे का दोन्ही समीकरणांची? आणि ह्या दोन्ही समीकरण एकत्रितपणे आपल्याला विचार करायला सांगितलं म्हणजे ह्याची एकच उकल आपल्याला दोन्ही समीकरणांची एक उकल जर शोधायला सांगितली तेव्हा आपण या समीकरणांना एकत्रितपणे एक सामायिक समीकरण असतं. एक सामायिक समीकरण. नाहीतर त्या एका समीकरणाला आणि दोन समीकरण अशी एकत्रितपणे आपण विचारात घेतली तर त्याला एक सामायिक.
आता हे एक सामायिक समीकरण आपण गेल्या वर्षी पण 9वीला सुद्धा सोडवली आहे. आठवते का तुम्हाला? पण अशी एक हो मॅम. सामायिक समीकरण 5वा धडा Yes, होता ma'am. बघा मॅथ्स 1 मध्ये, है ना? तर त्याच्यामध्ये जर तुम्ही असा नंतर 9वी मध्ये आपण शिकलो होतो की एक सामायिक समीकरणात चलाचा सहगुणक बघा आपण सारखा करत होतो आणि मग बेरीज वजा, ती पहिली पद्धत आपण 1.1 मध्ये आपण वापरली. एक सामायिक समीकरण सोडवण्याच्या 3 पद्धती आहेत एकदम. एलिमिनेशन मेथड आहे, म्हणजे आपलं लोप करणे ही पद्धत आहे पहिली. नंतर दुसरी आलेख पद्धत आहे आणि तिसरी आहे क्रॅमर्स रूल, क्रॅमर्सची पद्धत. त्याच्यामध्ये तुम्ही पहिली शिकलेला आहात, आपण आलेख पद्धत शिकूया आणि क्रॅमर्स पद्धत नंतर शिकूया. तर एक सामायिक समीकरण सोडवण्यासाठी आलेख पद्धती आपण बघणार. आलेख पद्धतीमध्ये करायचं काय असतं माहितीये का? सोपं आहे फार. आलेख गेल्या वर्षी आपण आलेख पद्धत वापरली होती. जे गेल्या वर्षी मॅथ्स 1 मध्ये आपण आलेखावर आपण बिंदू दाखवलेले बघा, आठवते का तुम्हाला? Yes, ma'am. बिंदू स्थापन केले होते आलेख 2,3 आहे ना, 3,4 असे बघा बिंदूचे निर्देशक आपल्याला दिलेले होते आणि मग ते बिंदू आपल्याला दाखवायचं है ना. तसंच इथे करायचं आपल्याला. आपण बिंदू शोधायचे, म्हणजे ते जे निर्देशक आहेत ते पण आपण शोधायचे. तर इथे आपल्याला गेल्या वर्षी निर्देशक दिले होते. आता समजा एक बिंदू आहे, ए बिंदू आहे, तर त्याचं निर्देशक समजा ए बिंदू आहे, त्याचे निर्देशक 1,2 आहे ना. बी बिंदू आहे, त्याचे निर्देशक 3,1 आहे. सी आहे, त्याचे निर्देशक 0,7 आहे. असे बघा बिंदू दिले होते आपल्याला निर्देशक भूमितीमध्ये. माझ्यामध्ये निर्देशक भूमिती असा धडा होता, आठवत आहे सगळ्यांना? हो टीचर. असे 4 2 अक्ष असतात. आडवा असतो तो एक्स अक्ष असतो आलेखामध्ये आणि उभा असतो तो वाय अक्ष असतो. बरोबर आहे? हो मॅम. तेच करायचं जे निर्देशक भूमितीमध्ये आपण केलं तेच इथे करायचं. असे हो. एक उभी रेषा असते आणि एक आडवी असते, है ना. आता हे आलेख 2, एक उभी आणि एक आडवी. त्याच्यामध्ये आडवी रेषा जी आहे ती एक्स अक्ष असते आणि उभी जी रेषा आहे ती असते वाय अक्ष. ठीक आहे. आणि दोन्ही अक्ष जिथे छेदतात त्याला आपण आरंभ बिंदू असं म्हणतो, त्याला ओ ने दर्शवतो. ठीक आहे. आणखी आपल्याला याच्यामध्ये आलेखामध्ये काय माहितीये की आलेखावर एक्स अक्षावर म्हणजे या आडव्या रेषेवर उजव्या बाजूला धनसंख्या आपण लिहितो, डावीकडे काय लिहितो? आलेखाची ओळख पाहिजे आपल्याला, आलेख माहित पाहिजे. ऋणसंख्या. ऋण संख्या डावीकडे एक्स अक्षावर. वाय अक्षावर कसं असतं? वाय अक्षावर वरच्या बाजूला धनसंख्या आणि खालच्या बाजूला ऋणसंख्या. बरोबर. वरती धन आहेत आणि खाली ऋण संख्या. ठीक आहे. चरण असतात 4 चरण. हे पहिलं चरण असतं, हे दुसरं, हे तिसरं आणि हे चौथं आणि 2 अक्ष. अशा 6 पैकी कोणत्या तरी एका ठिकाणी बिंदू असतो. बिंदू धन धन दोन्ही धन धन असतील तर तो पहिल्या चरणात असतो. ऋण धन असेल तर दुसऱ्या चरणात असतो. दोन्ही ऋण ऋण आहेत तर तिसऱ्या, आणि धन ऋण आहे तर चौथ्या चरण. त्यानंतर 1,0 म्हणजे दुसरा निर्देशक जर 0 आहे तर तो एक्स अक्षावर असतो आणि पहिला निर्देशक जर 0 आहे तर तो वाय अक्षावर. या गोष्टी लक्षात ठेवायच्या. म्हणजे ज्याचा वाय निर्देशक 0, दुसरा निर्देशक 0 असतो तो आडव्या एक्स अक्षावर असतो, तो चरणात नसतो.
एखादा निर्देशक जरी शून्य आहे ना, शून्य कुठलाही एक्स किंवा वाय, पहिला जो असतो तो एक्स निर्देशक असतो, दुसरा वाय असतो. तर ज्याचा पहिला निर्देशक तो उभ्या रेषेवर वाय अक्षावर असतो, चरणात नसतो. चरण म्हणजे हा एवढा भाग चरण असतो, त्याच्यात अक्ष नाहीयेत. अक्ष वेगळे, चरण वेगळे. समजते मी काय बोलते? येस मॅम. ज्याचा एक्स निर्देशक शून्य, उलट लक्षात ठेवायचं. ज्याचा एक्स निर्देशक शून्य म्हणजे पहिला निर्देशक, एक्स हा पहिला निर्देशक असतो, तो शून्य असेल तर तो वाय अक्षावर. आणि ज्याचा दुसरा म्हणजे वाय निर्देशक, दुसरा म्हणजे वाय निर्देशक जर शून्य आहे तर तो एक्स अक्ष. बघा उलट लक्षात ठेवायचं. ज्याचा एक्स निर्देशक शून्य तो बिंदू कुठे? वाय निर्देशकावर. वाय अक्षावर, वाय अक्षावर. आणि ज्याचा वाय निर्देशक म्हणजे काय? तर प्रत्येक बिंदूचे दोन निर्देशक असतात. एक्स निर्देशक. इंग्लिश पण शिकवतात का? इंग्लिश मीडियमचा क्लास वेगळा आहे ना बाळा, हा मराठी मीडियमचा क्लास आहे. मराठी मीडियमचाच आहे ना हा? येस मॅम. येस मॅम. सेमी इंग्लिश वाला कोणी आहे का इथे? त्यांच्यासाठी वेगळा आहे क्लास, वेगळी लिंक आहे. हो. कोणी आहे का सेमी इंग्लिश वाला? कोण आहे? नाही आहे. सेमी इंग्लिश. अच्छा, मग तू इंग्लिश मीडियमच्या क्लासमध्ये जॉईन व्हायचं ना? इंग्लिश मीडियमचा क्लास वेगळा आहे. तुझ्याकडे नाहीये का इंग्लिश मीडियमची लिंक? आहे. तिकडे जॉईन कर. नाही मी मराठी मराठी मॅडमची आहे. कोणतं आहे तुझं? मराठी मीडियम आहे की इंग्लिश मीडियम? सेमी इंग्लिश किंवा इंग्लिश असेल तर दुसरा क्लास. हो. क्लास चालू असेल. हे असे बिंदूचे हे निर्देशक असतात. इथे लिहिले बघा 1 किंवा 2, हे निर्देशक म्हणतात. त्याच्यामध्ये पहिला जो आहे तो एक्स निर्देशक असतो. जसं ए बिंदूचा एक्स निर्देशक आणि ए बिंदूचा वाय निर्देशक 2 आहे. हे निर्देशक आहे. कळलं? बी बिंदूचा एक्स निर्देशक ऋण 3 आहे आणि वाय निर्देशक 1 आहे. सी बिंदूचा एक्स निर्देशक 0 आहे बघा आता इथे. आता मला सांगा हा बिंदू कुठे असेल, हा कुठे असेल? सी आणि डी कुठे आहे? ए कुठे असेल? याचं मला प्लेस सांगा, ठिकाण सांगा. जसं मी सांगितलं दोन्ही धन आहे तर पहिल्या चरणात, ऋण धन आहे दुसऱ्या चरणात. इथे धन ऋण धन, ऋण धन ऋण, आणि इथे ए कॉमा 0 आणि इथे 0 कॉमा पी वाय अक्ष. ए बिंदू कुठे असेल सांगा? पहिल्या चरणात. पहिल्या चरणात. बी बिंदू कुठे असेल? दुसऱ्या चरणात. सी बिंदू कुठे असेल? पहिल्या चरणात. मॅम एक्स अक्षावर. एक्स अक्षावर. एक्स अक्षावर. नाही. वाय X अक्षावर. अक्षावर. तो चरणात तर नाहीच असणार, कुठल्याही 4 पैकी कुठल्याही चरणात नाही तो अक्षर. आणि ज्याचा एखादा जरी निर्देशक 0 असेल तरी तो चरणात येत नाही. एखादा निर्देशक 0 आहे तर तो कुठल्या तरी अक्षावर असतो. मग अक्षावर कोणत्या ओळखायचं? तर एक्स निर्देशक 0 आहे की नाही, पहिला निर्देशक म्हणजे एक्स निर्देशक, तो 0 आहे की नाही, मग वाय अक्षावर असतो. जो निर्देशक 0 आहे त्याच्या विरुद्ध लक्षात ठेवा. म्हणजे एक्स निर्देशक 0 आहे तर तो वाय अक्षावर, म्हणजे हा एक्स अक्षावर नाही, हा वाय अक्षावर असणार. हे पहिल्या चरणात असणार, हा दुसऱ्या चरणात असणार. आणि हा डी बिंदू कुठे असणार? एक्स अक्षावर. एक्स अक्षावर.
कळलं? हे लक्षात ठेवायचं. हे आपण बेसिक आपण 9वीला शिकलेलो आहोत. ठीक आहे. आता आलेख करताना आपल्याला याची मदत होते. आलेख पद्धतीने आपल्याला एक सामायिक समीकरण सोडवायची आहेत. त्याच्यासाठी हे बेसिक गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हे कळलं इथपर्यंत? येस मॅम. येस मॅम. हो. आता आपल्याला आलेख पद्धतीने जेव्हा एक सामायिक असतात तेव्हा हे जे निर्देशक आहेत ते आपल्याला देत नाही, ते पण आपल्याला शोधायचे असतात आणि ते शोधून परत आलेखावर ते दाखवायचे पण असतात. कळलं? गेल्या वर्षी आपल्याला हे बिंदूचे निर्देशक दिले होते, आपल्याला फक्त आलेखावर ते काय करायचं ते दाखवायचं होतं. आता निर्देशक शोधून ते आलेखावर दाखवायचे पण आहेत. कळते का? निर्देशक शोधायचे पण आहेत आणि आलेखावर दाखवायचे पण आहेत. मग कसे ते शोधायचे, निर्देशक कसे शोधायचे? आपण एक गणित सोडूया, तुम्हाला कळेल आलेख पद्धतीने. पहिला जो प्रश्न आहे तो आपण नंतर सोडूया, दुसरा प्रश्न आधी सोडू, कारण प्रश्न कसा सोडवायचा. ठीक आहे. याच्यामध्ये आपण जर पहिलं गणित सोडवायचं आपण बघूया, पहिलं गणित आणि नंतर थोडं कठीण वाला अजून एक गणित सोडवू. पहिलं गणित आपण घेऊया सोडवायला. पहिलं गणित आपलं काय आहे? x अधिक y बरोबर 6 आणि x वजा y x वजा y बरोबर 4. ठीक आहे. अशी दोन समीकरणं. आता इथे आपण करायचं काय असतं माहितीये का? प्रत्येक समीकरणासाठी दोन्ही समीकरणासाठी प्रत्येकी 3 बिंदू शोधायचे. बिंदू म्हणजे तेच निर्देश. 3 बिंदू प्रत्येक समीकरणासाठी. पहिल्या समीकरणासाठी 3, दुसऱ्या समीकरणासाठी 3. पुस्तकात 4 दिलेले आहेत पण गरज नाही, 3 खूप होतं. 3 बिंदूचे निर्देशक शोध समीकरणासाठी. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे जे दोन चलातील रेषीय समीकरण आहेत की नाही, दोन्ही समीकरण ही दोन चलातील रेषीय समीकरण आहेत. एकत्रितपणे एक सामायिक समीकरण. नेहमी लक्षात ठेवायचं, दोन चलातील रेषीय समीकरणे किंवा एक चलातील रेषीय समीकरण ही आलेखावर एक रेषा म्हणजे काय? तर पहिला समीकरण जो आहे x अधिक y बरोबर 6. ठीक आहे. या समीकरणाची एक रेषा मिळणार तुम्हाला आलेखावर, सरळ रेषा. बघा, स्ट्रेट लाईन भेटते. कधी लक्षात ठेवा, एक सामायिक नाही, दोन चलातील रेषीय समीकरणाची तुम्हाला आलेखावर एक सरळ रेषा भेटली पाहिजे. म्हणजे तुम्हाला 3 बिंदू जे आहेत, मी जे तुम्हाला शोधायला सांगितले, ते तिन्ही बिंदू तुमचे जे येणार ते एका लाईन मध्ये येणार आहे. जर तुमचे इकडे तिकडे आले तिन्ही बिंदू, याचा अर्थ तुमचं चुकलेलं आहे काय ते. तिन्ही बिंदू जे आपण शोधणार त्याच्यातून एक रेषा जाणारी असेल, म्हणजे त्याच्यातून जाणारी एक सरळ रेषा काढायची असेल. तुम्हाला पुस्तकामध्ये गणित एखादं सोडवून दाखवलेलं असेल. प्रत्येक समीकरणाची एक रेषा असते. आता बघा, हे एक समीकरण आहे, तुम्हाला दिसते हे समीकरण 2x वजा y बरोबर 2. याचे बघा, ह्याचे 4 बिंदू त्यांनी शोधलेले आहेत या रेषेवर. 3,4 हे निर्देशक शोधले त्यांनी आणि मग ते निर्देशक त्यांनी आलेखावर दाखवले आणि त्या बिंदूतून जाणारी रेषा नंतर काढली. आधी ते बिंदू दर्शवायचे आणि मग रेषा काढायची. ते कसं मी तुम्हाला सांगते. मी काय बोलली कळतंय का तुम्हाला? एक रेषा आली पाहिजे सरळ. रेषा नाही मिळाली तर तुम्ही जे शोधलेले निर्देशक आहेत ते चुकीचे. तुमचा एक बिंदू असा मिळाला, दुसरा असा मिळाला आणि तिसरा इकडे कुठेतरी मिळाला. तुमचे निर्देशक तुम्ही जे शोधणार आहेत ते असे मिळाले.
हे चुकलंय तुमचं, कारण या 3 बिंदूतून एक सरळ रेषा जात नाही. कळते का? तुमचे तिन्हीच्या तिन्ही बिंदू हो टीचर. एका सरळ रेषेत यायला पाहिजे. जर तुमचा इकडे तिकडे बिंदू होत असेल, याचा अर्थ तुम्ही जे निर्देशक शोधलेले आहेत 3 बिंदूंचे, ते काहीतरी चुकलेलं आहे. कारण 2 चलातील रेषीय समीकरण ही नेहमी एक रेषा दाखवतात. आलेखावर एक रेषा, सरळ रेषा दाखवतात. त्यामुळे तुमची सरळ रेषाच आली पाहिजे. ठीक आहे, एवढं कळलं. आता निर्देशक कसे शोधायचे, बिंदूंचे निर्देशक तेच मग. पहिलं समीकरण आपलं आहे x अधिक y बरोबर 6. बघा, नीट लक्ष द्यायचं, कारण ही पद्धत आहे ना खूप सोपी आहे आणि याच्यावर एकतरी गणित परीक्षेला असतं 4 मार्काला. त्यामुळे इथं सराव जास्त करायचा या पद्धतीने. याच्यावर प्रश्न आलेले आहेत. चौथ्या प्रश्नामध्ये वगैरे असतात 4 मार्काला. ठीक आहे. तर आता आपल्याला यांचे निर्देशक कसे शोधायचे ते बघायचे. 3 निर्देशक, 3 बिंदूंचे निर्देशक आपल्याला शोधायचे. तर करायचं काय असतं, नीट लक्ष द्यायचं. आपल्याला प्रत्येक समीकरणासाठी 3 बिंदूंचे निर्देशक शोधायचे. मग ते कसे शोधायचे, काय करायचं माहितीये का? समीकरण घ्यायचं, म्यूट करा. म्यूट करा प्लीज. विजय काशी. तर करायचं काय असतं, आपण काय करायचं माहितीये का, एक्स किंवा वाय कुठलाही तुम्हाला जे हवं ते चलाची किंमत आपल्या मनाची घ्यायची. कोणती मनाची म्हणजे फार मोठी वगैरे घ्यायची नाही, कारण आलेखावरती बसली पाहिजे. किंवा वायची किंमत कोणतीही माझ्या मनाची घेणार, ती या समीकरणात टाकायची. म्हणजे आता मी समजा एक्स ची किंमत घेते 0. ठीक आहे, ही आपल्या मनाची घ्यायची, कोणती छोटी 0, 1, 2, -1 अशा तुम्ही किमती घेऊ शकता. आता ही जी मी x बरोबर 0 ही किंमत मी माझ्या मनाची घेतली, ती मी या समीकरणात टाकणार एक्सच्या जागेवर. एक्सच्या जागेवर मी 0 ही किंमत टाकणार आहे ना. तर 0 ही किंमत टाकल्यानंतर होणार काय, एक्सच्या जागी 0 अधिक y बरोबर 6. मला y ची काहीतरी किंमत मिळणार. हा 0 तिकडे जाणार, y इथे 6 वजा 0, म्हणजे y ची किंमत किती आली, 0 कडे नेला, वजा झाला. 6 वजा 0 किती होतात, स्क्रीन दिसते सर्वांना, 0 किती, स्क्रीन दिसते. हो मॅम. येस आता दिसते. किती उत्तर येणार इथे, मग वायची किंमत किती येणार, 6. 6. ठीक आहे. आता ही आपली पहिल्या बिंदूचे निर्देशक आपले झालेले आहेत. निर्देशक बघा, एक्स ची किंमत 0 घेतली आणि त्याच्यावरून वाय ची 6 मिळाली. पहिला एक्स निर्देशक लिहायचा असतो 0,6. आपला पहिला बिंदूचे निर्देशक मिळालेले आहे ना. त्याला तुम्ही काही ए बी सी काही नाव द्या. ठीक आहे, आपला पहिला बिंदू मिळाला 0,6. 0 मी एक्स ची किंमत माझ्या मनाची घेतली, ती त्या समीकरणात टाकली आणि त्याच्यावरून वाय ची किंमत मी शोधलेली आहे आणि पहिला निर्देशक बिंदूचा मला मिळालेला आहे. आता कोणत्या तरी दुसरी किंमत टाका, कारण मला 3 असे बिंदू पाहिजे. मी 1 टाकते एक्सच्या जागेवर, त्याच समीकरणात एक्सच्या जागेवर 1 टाकला. इथे मी लेट लिहिलं कारण इंग्लिश समजा समजा. एक तिकडे वाय इथेच राहणार, 1 तिकडे जाऊन
वजा होणार. ठीक आहे. वाय बरोबर 5 आहे. आता आणखी एक किंमत घेतली. इथे जे तुमचे निर्देशक येणार ते बी एक्स ची किंमत 1 आहे आणि त्याच्यावरून वाय ची मिळाली 5. 1,5 कारण एक्स 1 आहे आणि वाय 5 आहे. पहिला एक्स निर्देशक घ्यायचा, दुसरा वाय. त्यानंतर समजा एक्स बरोबर ऋण 1 घेऊ आपण. मी समीकरण लिहिते. ऋण 1 अधिक वाय बरोबर 6. हा ऋण 1 तिकडे जाऊन धन 1 होणार. 7. मला इथे निर्देशक काय मिळणार तिसऱ्या बिंदूचे? 7. तिसऱ्या बिंदूचे निर्देशक काय मिळणार सांगा मला. निर्देशक 2 असतात ना, एक्स निर्देशक आणि वाय. एक्स निर्देशक काय? ऋण 1 आणि 7. निर्देशक ऋण 1 आणि वाय निर्देशक 7. म्हणजे ऋण 1,7. ठीक आहे. तर आता हे सगळे तिन्ही निर्देशक माझे पहिल्या समीकरणाचे आपल्याला मिळालेले. तर एक फक्त ना तुम्ही काय करायचं काम, एक तक्ता तयार बनवून या निर्देशकांचा तक्ता तयार करायचा असतो. इथे वरती समीकरण लिहायचं. एक्स अधिक वाय बरोबर 6. त्यानंतर इथे एक्स, इथे वाय आणि इथे एक्स कॉमा वाय. ते जे वरती लिहिलं तेच आपल्याला फक्त तक्त्यात लिहायचं आहे. पहिली किंमत आपण एक्स ची 0 घेतली, वाय ची 6 आली. मग तुमचा पहिला निर्देशक 0,6. ठीक आहे. एक घेतली, वाय ची 5 आली. दुसरा 1,5. तिसरी ऋण 1 घेतली, 7 आली. ऋण 1,7. एवढं कळलं? तक्ता तयार करायचा हा प्रत्येक समीकरण. येस मॅम. ओके मॅम. हो मॅम कळलं. आता हे झालं पहिल्या समीकरणाचं. अशी 2 समीकरण आहेत ना आपल्याला. आता आपण पहिल्या समीकरणासाठी 3 बिंदूंचे निर्देशक शोधलेले आहेत. हे आता आपल्याला आलेखावर दाखवायचे आणि या तिन्ही मधून जाणारी एक सरळ रेषा आली पाहिजे. ठीक आहे. या आलेखावर आपण दुसऱ्या समीकरणाचे सुद्धा 3 निर्देशक आपण शोधून घेऊया. ठीक आहे. कारण मग दोन्ही एकत्र दाखवता येते. मग या समीकरणाची एक रेषा आणि दुसऱ्या समीकरणाची एक रेषा, अशा 2 रेषा तुम्हाला मिळणार आलेखावर. दुसरं समीकरण आपलं आहे एक्स वजा वाय बरोबर 4 असं समीकरण आहे. ठीक आहे. सेम तसंच करायचं. इथे तुम्ही वायच्या जागेवर लिहिला तरी चालेल. वायच्या जागेवर तुमच्या मनाची एखादी संख्या घेतली तरी पण चालेल. वायची जर घेतली तर एक्सची नंतर मिळणार. वायची घेतली लिहिताना आपण निर्देशक लिहिताना आधी एक्सच लिहायचा, मग वायची किंमत लिहायची. कळते का? हो मॅम. येस मॅम. येस मॅम. आता मी समजा एक्सची किंमत पुन्हा 0च घेते आधी. आता समीकरण लिहिते. एक्सच्या जागेवर 0 लिहिणार, वजा वाय बरोबर 4. ठीक आहे. आता इथे खूप मुलांच्या मिस्टेक काय होतात ते सांगते. आता हा 0 तिकडे जाऊन वजा होणार आहे, पण इथे मुलं काय करतात नाही तर इथे वाय लिहितात. वाय बरोबर 4 वजा 0 असं लिहितात. हा 0 तिकडे जाऊन वजा करतात आणि इथे वाय लिहितात. हे चुकीचं आहे. कारण मगाशी असं समीकरण होतं है ना. म्हणून मी इथे कोणती किंमत टाकली तर इथे खाली लिहिताना मी वाय लिहू शकते, कारण हा धन आहे. वाय धन असेल तर तो नाही धन चिन्ह लिहिलं तरी चालतं. पण आता वाय कसा आहे तुमचा इथे या समीकरणामध्ये? ऋण. वाय कसा आहे? ऋण आहे. ऋण आहे. चिन्ह आधी द्यायचं. ऋण वाय आहे. ऋण वाय आधी चिन्ह द्यायचं. त्याचं मग नंतर धन आपण करू शकतो चिन्ह बदलून. ऋण वाय इथे 4 वजा 0 4 आले. आता वाय ऋण आहे, पण त्याला जर धन करायचं तर दोन्ही बाजूची चिन्ह बदलायची. जर मला बदलायचंय चिन्ह वायचं, ऋणाचं धन करायचं, डाव्या बाजूचं बदललं तर इकडचं पण बदलायचं, उजवीकडचं पण बदलायचं. म्हणजे हा वाय धन होणार आणि हा जो 4 आहे तो काय होईल?
4 ऋण 4 ऋण 1. ऋण कारण 4 दोन्ही कडे चिन्ह मला वायचं धन करायचं, कारण वाय ऋण नाही ठेवायचं, वाय धन करायचंय. मग वाय धन करायचा, मग एकाच बाजूचे चिन्ह नाही बदलू शकत, बदलायचंय तर दोन्हीकडचं बदलावं लागतं. म्हणून मग इथे ऋण 4 येणार आहे. एवढं कळलं इथे? येस मॅम. येस मॅम. x बरोबर 1 घेऊ आपण आता. तर फटाफट तुम्हाला येईल. 1 इकडे जाऊन वजा होईल, पण इथे ऋण y येईल. y 4 नाही, 1 ऋण नाही आहे. मुलांना असं वाटतं की हा ऋण चिन्ह 1च आहे. 1चं चिन्ह ऋण नाहीये, 1चं धनच आहे, ऋण चिन्ह वायच आहे. त्यामुळे 1 तिकडे जाऊन वजा होईल. ऋण y 3. आता दोन्हीकडचं चिन्ह बदलायचं. फायनल आन्सर आलं की मग चिन्ह दोन्हीकडचं बदलायचं. हा y धन करायचा, हा इथे जो तुमचा बिंदू येईल P आपण नाव देऊ. इथे बिंदू येईल पहिला x निर्देशक 0, y निर्देशक ऋण 4. बरोबर आहे? 0, ऋण 4, कारण x 0 मी घेतलेला आहे, त्याच्यावरून y ची किंमत काढली. तर हा दुसरा बिंदू, त्याचे निर्देशक काय येतील सांगा? x चा 1 आणि y चा -3. 1, -3. बरोबर. आता x बरोबर 2 घेऊन तुम्ही मला सोडवून दाखवा y ची किंमत काय येते. 2 घ्या आणि तुम्ही सोडवा आणि मला y ची किंमत सांगा किती येणार. वाय बरोबर मॅम कुठे वाय घ्यायचे? काय म्हणताय? कुठे 2 किंमत घ्यायची? एक्सच्या जागेवर ना. आता एवढं आपण ही गणिते सोडवली की नाही, एक्सच्या जागेवर घेतले की नाही. एक्स बरोबर Yes, ma'am. 2 घेतले म्हणजे एक्सच्या जागेवर टाका 2. जसं इथे एक्स बरोबर 1 घेतला, एक्सच्या जागेवर 1 टाकलेलं आहे. वाय बरोबर -2. मॅम y बरोबर -2. मॅम वाय बरोबर -2च येईल. बरोबर. मॅम वाय बरोबर 2 येईल. मॅम वाय 2 नाही येणार. 2 कोणाचं आलं बघा, इथे ऋण चिन्ह होणार ना, चिन्ह बदलणार ना. ऋण y 4 - 2, ऋण y बरोबर 2. आता इथे चिन्ह बदलणार, चिन्ह बदलल्यावर दोन्ही बाजूचे चिन्ह बदललं की मग धन होतो आणि हा धन 2 ऋण 2 होणार. बरोबर? हो टीचर. येस टीचर. हो मॅम. मग तुमचे निर्देशक Yes, काय ma'am. येणार सांगा? तिसऱ्या बिंदूचे निर्देशक काय येणार? 2, -2. 2 -2. 2, -2. बरोबर. आता हे सगळे बिंदू घ्यायचे आणि आलेखावर दाखवायचे. ठीक आहे? त्याच्या आधी मला सांगा वर येते. ठीक आहे? आता हा पहिला बिंदू आहे, तो कुठे येईल? हा 0,6 कुठे येईल? हा कुठे येईल सांगा? अक्षावर, चरणात, पहिल्या, दुसऱ्या, कुठल्या अक्षावर, एक्स अक्षात, वाय अक्षात कुठे येणार? वाय अक्षावर येईल मॅम. हो मॅम y अक्षावर येईल. वाय अक्ष. कारण बघा ना, तो चरणात येणार नाही, कारण त्याचा एक्स निर्देशक 0 आहे. ज्याचा एक्स निर्देशक 0 तो वाय. हा दुसरा बिंदू 1,5 कुठे येणार? पहिल्या चरणात. पहिल्या चरण. हा ऋण 1,7 कुठे येणार? आलेख लक्षात ठेवायचा. धन नाही, धन ऋण ऋण आणि धन ऋण असं लक्षात ठेवायचं. हे पहिलं चरण, हे दुसरं, हे तिसरं. ऋण धन आहे ना, बघा ऋण 1 आणि 7 आहे. ऋण 1,7. हा दुसऱ्या चरणात.
कारण ऋण 1 आणि 7 आहे ना. पहिल्याचे चिन्ह ऋण आहे बघा, ऋण, आणि दुसऱ्याचे चिन्ह 7 म्हणजे धन आहे. मग ऋण धन कुठे येतं? ऋण धन कोणत्या चरणात आहे? चिन्हावरून ओळखायचं चरणात मॅम कोणते आहे. दुसऱ्या. दुसऱ्या 4. चरणात आहे. 4 नाही, 4 मध्ये धन आणि ऋण आहे. पहिला धन आणि दुसरं ऋण पाहिजे, दुसरं धन आहे. कळते का? एक्स निर्देशक, वाय निर्देशक. दुसऱ्या चरणामध्ये एक्स निर्देशक ऋण आणि वाय Yes, ma'am. निर्देशक धन. कोणत्या चरणात आला हा तिसरा बिंदू? दुसऱ्या चरणात मॅम. दुसऱ्या चरणात. दुसऱ्या चरणात मॅम. दुसऱ्या. बरोबर. आता याचा पण आपण तक्ता बनवून घेऊ. जसा तो तक्ता आपण तयार केलेला आहे, तर तक्ता असा करायचाच असतो. एक्स वजा वाय बरोबर 4. इथे एक्स, वाय आणि एक्स कॉमा वाय असे. पहिले हेच लिहायचंय. 0 इथे ऋण 4, 0 कॉमा ऋण 4. हे 1 इथे ऋण 3, 1 कॉमा ऋण 3. इथे 2 इथे ऋण 2, 2 कॉमा ऋण 2. ठीक आहे. 0च्या बिंदू शून्य कॉमा ऋण 4 कुठे? चरणात की अक्षावर कुठे? एक्स अक्षावर नाही. एक्स निर्देशक 0 आहे ना. एक्स निर्देशक वाय ज्याचा अक्षावर. 0 तो वाय अक्षावर. हा कुठे येईल? आता इथे धन आणि मॅम ऋण आहे. वाय अक्षावर येईल. पहिला वाय अक्षर. हा दुसरा कुठे येईल? 1 कॉमा ऋण 3. 1 कॉमा ऋण 3 कुठे येईल? चौथ्या चरणात मॅम. चौथ्या. बरोबर. आणि हा सुद्धा धन ऋणच आहे. आपण चौथ्या है ना. धन ऋणच आहे की नाही? धन ऋण चौथ्यामध्ये येतं, ऋण धन दुसऱ्यामध्ये येतं. आता आपण एक आलेख टाकूया. आलेख कागदावर. ठीक आहे. तुम्ही लिहून घेतलेत का बिंदू? हो टीचर. येस टीचर. आपण ग्राफवर मला पटापट सांगा. आपण ग्राफ टाकतो. दोन अक्षर हे दोन अक्षर काढलेले आहेत. संख्या आरंभ बिंदू आहे. उजवीकडे 1 2 3 4 वरती ठीक आहे. आता इथे पहिले आपण एक एक बिंदू टाकतो.
पहिला जो आपलं समीकरण आहे त्याचे बिंदू काय काय आहेत? 0, 6. ए बिंदू काय? 6. बी आहे 1,5. सी आहे ऋण 1,7. 7. ठीक आहे. हे तिन्ही बिंदू आपण आणून ठेवू. पहिला जो बिंदू आहे ए तो वाय अक्षावर असणार 0,6. वाय म्हणजे उभा अक्ष. ही जी लाईन आहे त्याच्यावर असणार. ठीक आहे. हा उभ्या अक्षावर 0,6 म्हणजे इथे 6 जो दिसतो येस दिसतोय मॅम. तुम्हाला अक्षावर येस अक्षावर मॅम. येस मॅम. हा बिंदू आहे. हा 0,6 आहे. ए बिंदू आपला. ठीक आहे. त्यानंतर 1,5 म्हणजे पहिल्या चरणात येणार. म्हणजे तो इथून एक एक्स अक्षावरचे 1 आणि वाय अक्षावरचा 5 दोन्ही जिथे भेटणार हे बघा असा इथून 1 एक्स अक्षावरचा 1 आणि वाय अक्षावरचा 5 इथे भेटतो. हा बिंदू तुमचा 1,5. आता हे असा रेषा काढायची गरज नाही. तुम्हाला पटापट आले पाहिजे बिंदू दाखवता. रेषा न काढता एक बघा 1 एक्स अक्षावर वाय अक्षावरचा 5. त्यानंतर ऋण 1,7. आता ऋण 1 एक्स अक्षावरचे आणि 7 वाय अक्षावरचे. आता ऋण 1 एक्स अक्षावर हा बघा इकडे डावीकडे ऋण 1 आणि हा येणार आहे या चरणामध्ये दुसऱ्या चरणात येणार. त्यामुळे इकडच्या बाजूला जाणार ऋण 1 आणि 7. ओके. इथे बिंदू येणार. करता आपल्याला बिंदू दाखवता आले पाहिजे. कळलं. आता या तिन्ही बिंदूतून जाणारी एक सरळ रेषा काढायची. तिन्ही बिंदूतून जाणारे बघा एका सरळ रेषेत आहेत तिन्ही बिंदू दिसतात सर्वांना. सरळ रेषेत अशी सरळ हो रेषा इकडे टीचर. तिकडे Yes, ma'am. नाहीये स्ट्रेट लाईन मध्ये येस मॅम. अशी एक बिंदूतून जाणार आणि त्या रेषेवर समीकरण लिहायचं. त्या रेषेचं x अधिक y बरोबर 6 असं समीकरण. ते समीकरण लिहायचं. हे झालं पहिल्या रेषेचा आलेख. आता दुसऱ्या रेषेचा पण आपण काढून घेऊया. दुसऱ्या रेषेचे बिंदू काय काय होते सांगा. 0,4. 0,4. त्यानंतर 1, कॉमा वजा वजा 4. 3. वजा 3. 2, वजा 3. आता हे आपलं पहिली झालेली आहे रेषा. आता दुसरी रेषा 0, ऋण 4 कुठे येतील पुन्हा. तिसऱ्या याच्यात. नाही 0 आहे ना निर्देशक. एक्स निर्देशक 0 आहे. तो चरणात नाही येणार. तो अक्षावर येणार वाय अक्षावर. वाय अक्षावर. हा ऋण 4 जिथे आहेत तिथे बिंदू दाखवायचा बघा. अक्षावर दाखवायचा. चरणात मध्ये कुठे इथे नाही येणार. अक्षावर येणार इकडे खाली बघा ऋण 4च्या इथे. वाय अक्षावर येतो. वाय अक्षावर इकडे मध्ये कुठे इथे नाहीये इथे नाहीये इथे नाहीये इथे नाहीये. अक्षावर वाय अक्षावर म्हणजे उभ्या रेषेवर येतो आणि ऋण 4 जिथे आहे तिथे तो दाखवायचा. त्याचे निर्देशक 0, ऋण 4. त्यानंतर 1, ऋण 3. 1, ऋण 3 1 एक्स अक्षावरचे आणि वाय अक्षावरचा ऋण 3. हे इथून 1 आणि खाली ऋण 3 आहेत ना मग खाली येणार. मग अशी वरती धनसंख्या वरती होते. इथे येणार तुमचा बिंदू. चौथ्या चरणात आहे ना. हा चौथ्या चरण आहे तुमचं 1, ऋण 3. आणि 2, ऋण 2 सुद्धा चौथ्या चरणात येणार आहे. 2 इथून असा आणि ऋण 2 इथून असा. ठीक आहे. तर इथे येणार बिंदू तो. हा बघा इथून 2, ऋण 2. तिन्ही बिंदू बघा सरळ रेषेत आलेले आहेत. तर या तिघांमधून जाणारी एक सरळ रेषा आपण काढायची आहे.
आता ती दुसरी रेषा अशी काढायची ना की ती पहिल्या रेषेला छेदली पाहिजे. दोन्ही छेदणाऱ्या असतात रेषा ऍक्च्युली. तर ती सरळ अशी रेषा एकमेकांना छेदल्या पाहिजे अशी काढायची. आणि याच्यावर सुद्धा तिचं समीकरण लिहायचं. x वजा y बरोबर 4. ठीक आहे, दोन्ही रेषा आपल्या आलेल्या आहेत. इथे स्केल लिहायला विसरायचं नाही. वरती स्केल लिहायचं ऑन बोथ ऍक्सिस 1 सेंटीमीटर असं लिहायचं. एवढंच लिहायचं ऑन बोथ ऍक्सिस. आता एवढं कळलं सर्वांना? येस येस मॅम. यस मॅम समजलं. आता आपल्याला एवढं सगळं झाल्यानंतर फक्त आपल्याला आता याची काय लिहायचे? उकल लिहायचे. काय लिहायचे? या दोन एकसामायिक उकल. समीकरणांची उकल. उकल काढतो बघा आपण. हा, तर ती उकल कोणती असते माहिती आहे? याच्यामध्ये दोन्ही रेषा जिथे छेदतील की नाही, दिसते तुम्हाला कुठे छेदल्यात दोन्ही रेषा? हे बघा इथे हो मॅम. छेदल्यात. यस मॅम. हा, इथे छेदल्यात. हे बघा इथे छेदल्यात. इथे छेदल्यात हा बिंदू. याचे निर्देशक सांगाल का काय आहेत? एक्स निर्देशक काय आणि वाय निर्देशक काय या बिंदूचा? X, X. आणि Y निर्देशक 1. एक्स कॉमा हा, फाय कॉमा बरोबर. 1. हा, 5,1 बरोबर. मग हीच ती आपल्या दोन एकसामायिक समीकरणांची उकल असते. जशी आपण त्या पहिल्या पद्धतीत शोधली की नाही उकल, तशीच ही उकल आहे. मग इथे उकल लिहिताना काय लिहायची? 5,1. त्याला 1 मार्क असतो उकल. ठीक आहे, कारण एक्स निर्देशक 5 आहे, वाय निर्देशक 1 आहे. ठीक आहे, ओके मॅम. उकल लिहायला Okay, ma'am. विसरायचं नाही. हो मॅम. तर अशा प्रकारे आता एखादं कठीण गणित आपण घेऊ पुढच्या लेक्चरला. दुसरं गणित तुम्ही सोडवू शकता. दुसरं गणित असंच आहे सोपं. ठीक आहे, येस मॅम. ओके मॅम. हो टीचर. ओके मॅम. दुसरं गणित हो सोडवू. मॅम. ठीक आहे, तर हे तुम्ही सोडवायचं. ठीक आहे, मॅम मी थोडा उशिरा होमवर्क टाकेल कारण मी गावाला आले ना तर माझ्याजवळ ग्राफ बुक नाही आहे आता. बरं बरं, ठीक आहे. मॅम होमवर्क काय आहे? त्याचे आलेख काढायचे दोन्ही गणितांचे. पहिली दोन गणित जी आहेत त्याचा तक्ता तयार करून व्यवस्थित आलेख काढून उकल शोधायची. हे सगळं 4 मार्काला येतं आपल्याला परीक्षेला. ठीक आहे, त्यामुळे सगळं व्यवस्थित आपण रिप्रेझेंट आलेख एकदम स्वच्छ आणि नीटनेटका मॅम पाहिजे आपला. 1.2 मधलाच का? हा, 1.2 मधले. 1.2 मधले प्रश्न दुसरा जो आहे 1.2 मध्ये प्रश्न Yes, दुसऱ्यातलं ma'am. पहिला आणि दुसरं गणित. पहिला आणि दुसरं गणित. कळलं? ओके मॅम. दोनच का? दोनच. एखादं गणित आणखी सोडून दाखवेन कठीण वालं, मग बाकीचे सगळे सोडवा. ठीक आहे, ओके मॅम. ओके मॅम. मॅम होमवर्क ग्रुपवर टाकायचं आहे का? ग्रुपवर. ठीक आहे, मॅम माझं होमवर्क शेअरच होत नाही. हो मॅम, त्याच्यावर फक्त ऍडमिनच मेसेज टाकू शकता जसं येते आमच्यावर. हा काय बघूया, मी विचारते संगीत काय करायचं. ठीक? ओके ओके मॅम. मॅम, चालेल. बाय मॅम. थँक्यू. गुड नाईट. ओके मॅम. बाय. थँक्यू मॅम. बाय मॅम. ओके मॅम. थँक्यू. थँक्यू मॅम. गुड नाईट मॅम. गुड नाईट.